हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बघतोय MHD CET 2024 चे MCQ अँड द नेम ऑफ द चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. मुलांनो, हा आहे पार्ट 2. पार्ट 1 ऑलरेडी मुलांनो मी युट्यूबला आपल्या चॅनलला पोस्ट केलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मॅथ्स वाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल मॅथ्स वाला आणि मॅथमॅटिकल लॉजिकचा मुलांनो बघतोय आपण पार्ट 2. बघूयात नवीन क्वेश्चन मुलांनो 2024 चा तुमच्या समोर. विद्यार्थ्यांना सर्वांना सूचना आहे, विद्यार्थ्यांनी मुलांना वही घेऊन बसायचे, पेन घेऊन बसायचे आणि स्वतः सुद्धा करायचे. मी सुरुवातीला करून देतो, तुम्ही सुरुवातीला मुलांना व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः क्वेश्चनला अटेम्प्ट करा. नाही सुटला तर मुलांना मी तुम्हाला क्वेश्चन एकदम व्यवस्थित बेसिक सहित मुलांना क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तरी पण आपल्या चॅनलला मुलांना सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मुलांना शेअर केला, व्ह्यूज वाढले तर मुलांना मी नवीन 2024 चे MCQ मुलांना करू शकतो. पण व्ह्यूज नाही आल्या, तुम्ही जर व्हिडिओला शेअर नाही केलं, लपून एकट्याने बघितला तर मात्र मुलांना मी व्हिडिओ नवीन बनवणार नाही. लक्षात घ्या, सर्व मित्रांना सुद्धा व्हिडिओ पोस्ट करायचं तुमचं काम आहे. ओके, तरच मी मुलांना पुढचे व्हिडिओ टाकणार. बघा आता या ठिकाणी बघा, द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P कंडिशनल R काय मुलांना F आहे. म्हणजे याच्यावरून काय समजतं बघा, P कंडिशनल R ची व्हॅल्यू जर F आहे तर कंडिशनल मध्ये कसं असतं, पहिला जर ट्रू असला, दुसरा जर फॉल्स असला तरच आन्सर फॉल्स येतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजतं की जो P आहे तो काय असला पाहिजे T आणि जो R आहे तो काय असला पाहिजे मुलांना F. कळतं इथपर्यंत? ठीक आहे, पुढे बघून घेऊ आता. P बाय कंडिशनल Q मुलांना, P बाय कंडिशनल Q याचा आन्सर फॉल्स आहे. मुलांना P बाय कंडिशनल Q कधी फॉल्स असतो, जेव्हा बघा लक्ष द्या, जेव्हा पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे तेव्हा बाय कंडिशनल मुलांना फॉल्स असतो. त्याचबरोबर पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू त्यावेळेस मुलांना बाय कंडिशनल कसा असतो, फॉल्स असतो. करेक्ट आहे, सगळ्यांना समजलंय? ओके, सो दॅट मग याच्यावरून आपल्याला काय कळतं बघा, पण आपली P ची व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे हे करेक्ट आहे, म्हणजे हे नाही पाहिजे. मग मुलांना Q सुद्धा कोण आहे, फॉल्स आहे. मग या ठिकाणी आपल्याला कळतं Q कोण आहे मुलांना, फॉल्स आहे. म्हणजे P Q R च्या मुलांना व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे आहेत मुलांना, ते म्हणजे हे स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न. चला तर बघूयात व्हॅल्यू. बघा निगेशन P म्हणजे निगेशन P म्हणजे कोण आहे, ट्रू आहे. तर इथं होणार, एक मिनिट, निगेशन T डिसजंक्शन Q कोण आहे मुलांना, फॉल्स आहे. राईट. त्याचबरोबर कंडिशनल P कोण आहे मुलांना, ट्रू आहे. डिसजंक्शन निगेशन Q करूयात. निगेशन Q कोण आहे मुलांना, फॉल्स आहे. मुलांना तुम्ही जंप मारले तरी पण चालेल, मी पूर्णतः सर्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी असं लिहितोय. राईट आहे. बघा ट्रूचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स. F डिसजंक्शन F चं उत्तर मुलांना Fच येतं. राईट. कंडिशनल या ठिकाणी ट्रू आहे, डिसजंक्शन F चं निगेशन मुलांना ट्रू आहे. आणि ट्रू डिसजंक्शन ट्रू म्हणजे काय असतं, दोन्ही पैकी एक जरी ट्रू तरी सुद्धा उत्तर ट्रू, म्हणजे मुलांना हे ट्रू येत आहे. सो F कंडिशनल T काय येणार मुलांना, याचा आन्सर येणार आहे मुलांना ट्रू. येस, म्हणजे मुलांना पहिलं तर ट्रू येणार आहे. मग पहिलं ट्रू वाले ऑप्शन कुठे आहेत बघा, हिथं पहिलं ट्रू आहे, हिथं पहिलं ट्रू आहे. या ठिकाणी B आणि D तर ऑप्शन असू शकत नाहीत. आता याच्यामध्ये A ऑप्शन का C ऑप्शन हा आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपल्याला दुसरा स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह करायला लागेल. मुलांना मी रफ करतो, तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. बघा आता मुलांना दुसरा बघा काय, P म्हणजे हा ट्रू आहे. कंजंक्शन निगेशन Q आहे. बघा Q फॉल्स आहे, फॉल्सचं निगेशन येणार आहे ट्रू. करेक्ट आहे. कंडिशनल निगेशन P चं निगेशन म्हणजे ट्रूचं निगेशन मुलांना फॉल्स येणार. लक्ष द्या सगळे. कंजंक्शन आणि Q कोण आहे बघा, फॉल्स. राईट. सो आपल्याला कळतं दोन ट्रू आहेत तर उत्तर येत असतं ट्रू, आणि F कंजंक्शन F ऑब्विसली फॉल्स, कारण की ट्रू मध्ये कसं असतं, दोन ट्रू तरच उत्तर ट्रू, नाहीतर मुलांना फॉल्स. सो ट्रू कंडिशनल फॉल्स याचं उत्तर येणार आहे मुलांना फॉल्स. आपल्याला माहिती आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, आन्सर फॉल्स, म्हणजे मुलांना हे येणार, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए. बघूयात मुलांना आता दुसरा पुढचा क्वेश्चन 2024 चा हा मुलांना तुमच्या समोर. करेक्ट आहे. राईट. येत नाहीये काय, ठीक आहे आपण घेऊयात. या ठिकाणी बघूया. ओके, हा क्वेश्चन तर आपला झाला वाटतं. आता हा क्वेश्चन पाहिजे आपल्याला. राईट. येस, बघून घ्या मुलांनो,
नवीन प्रश्न तुमच्या समोर. सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येते सीईटीची तयारी कशी करायची हे जर तुम्हाला पाहिजे आहे तर मुलांना मी एक व्हॉट्सअपमध्ये ना आपला एक ग्रुप करतो, आजच करणार आहे. किती मुलं बघतील व्हिडिओ माहित नाही आणि किती मुलं ऍड होतील माहित नाही, पण जे बघणारे विद्यार्थी आहेत मुलांना व्हिडिओ कंटिन्यू त्या विद्यार्थ्यांसाठी सांगण्यात येते मी तुम्हाला ह्याची तयारी करतोय. त्याचबरोबर तुम्हाला डिसेंबर महिना जो राहिला आहे तो आणि मुलांना जानेवारी महिना याचं अभ्यासाचं मुलांना प्लॅनिंग देईन. त्याचबरोबर चॅप्टर वाईज ज्या मॅथ्सचे जे काही आपले चॅप्टर्स आहेत तर त्याच्या मुलांना मी तुम्हाला टेस्ट सुद्धा देईन, सो दॅट मी तुमच्यावर ऑब्झर्व करील. सो आपला व्हिडिओ मुलांना तुम्ही सगळ्यांनी शेअर केला पाहिजे, सर्वत्र पोहोचवला पाहिजे. हे तुमचं काम आहे जे व्हिडिओ बघतात. नाहीतर मुलांना कसं होईल, जर व्हिडिओ जर शेअर नाही झाला, व्ह्यूज वाढले नाही तर मला एक काम करायला लागेल. म्हणजे कसं होतं, माणूस दुसरं काम करतो असं होतं, बाकी काय नाही. बघा या ठिकाणी बघा पी कंजंक्शन निगेशन आर हे दिले आपल्याला. कंडिशनल निगेशन पी डिजंक्शन क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू मुलांना फॉल्स आहे. समजलं? तर आपल्याला विचारलंय पी क्यू आर याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतील. मुलांना एकदम सोपं आहे. पहिलं जर आपण म्हणलो पहिलं ट्रू आणि दुसरं जर फॉल्स तर याची व्हॅल्यू मुलांना फॉल्स असते, हे तर तुम्हाला कळालं. म्हणजे दुसऱ्या मुलांना फॉल्स असायला पाहिजे. सो निगेशन पी डिजंक्शन क्यू याचा आन्सर काय असणार? फॉल्स. ऑब्वियसली 100% करेक्ट आहे. पण निगेशन पी डिजंक्शन क्यू म्हणजे काय? म्हणजे असं असतं मुलांना पी कंडिशनल क्यू हे इक्विव्हॅलंट आहे, याची व्हॅल्यू ही टाकली आपण. समजलंय? याचं मुलांना फॉल्स. मग पी कंडिशनल क्यू फॉल्स आहे तर याच्यावरून आपल्याला समजतं पहिला असायला पाहिजे ट्रू, येस, आणि दुसरा असायला पाहिजे फॉल्स, तरच ट्रू कंडिशनल फॉल्स हे फॉल्स असतं. म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टी समजली आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला एफ समजली. मग टीएफ कुठे बघून जावा ऑप्शन मध्ये. टीएफ कुठे आहे मुलांना? इथं एफ एफ टी आहे, इथं एफ टी एफ आहे. टी एफ म्हणजे फक्त ऑप्शन सी ला आहे. कुठे मुलांना? ऑप्शन सी ला आहे. समजलंय सगळ्यांना? येस, एक्झॅक्टली. पी क्यू आणि आर ची मुलांना तर एफच येणार आहे. आता आर ची कशी एफ येणार आहे ते बघू आपण, पहिल्यावरनं काढू शकतोय. बघा पी तर मुलांना ट्रू आहे. बघा कंजंक्शन आणि मुलांना हा कोण आहे? निगेशन, आणि हा कोण आहे? आर. याचं उत्तर काय मुलांना? ट्रू आहे. करेक्ट आहे ना? आता टी कंजंक्शन निगेशन आर सर्वांना माहिती आहे. टी कंजंक्शन जर टी असेल तरच आन्सर टी येतं, टी कंजंक्शन एफ असेल तर आन्सर एफ येतं. म्हणजे ही व्हॅल्यू कोणावर अवलंबून आहे? याच्यावर अवलंबून आहे. पहिला तर टी आहे ना, म्हणजे याचा आन्सर येणार आहे निगेशन आर इज इक्विव्हॅलंट विथ टी. मग निगेशन आर इज इक्विव्हॅलंट विथ टी ना, दोन्ही साइडचं निगेशन घ्या. निगेशन ऑफ निगेशन आर इक्विव्हॅलंट विथ निगेशन टी. निगेशन निगेशन कॅन्सल म्हणजे आर इक्विव्हॅलंट विथ टी चं निगेशन फॉल्स, म्हणजे आर एफ येणार आहे, म्हणजे आर एफ. पण एवढं सगळ्यांना सांगण्यात येत आहे की एवढं शोधलं की तुम्हाला आन्सरला टिक करता येते. समजलंय? तुम्ही तेवढं सुद्धा करू शकताय. कळलंय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. ठीक, बघा तुमच्या समोर प्रश्न आहे. निगेशन ऑफ, बघा क्वेश्चन थोडा मोठा असू शकतो मुलांना. हा निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी डिसजंक्शन निगेशन क्यू कंडिशनल पी कंजंक्शन निगेशन क्यू. बघा 2024 चा प्रश्न आहे, 2020 चा प्रश्न आहे. राईट आहे मुलांना? तुम्हाला एमसीक्यू कसा सॉल्व्ह केला बघा, मी तर पूर्ण डिटेल सांगतो. अर्धाच एमसीक्यू सॉल्व्ह करून सुद्धा आपण ऑप्शनला टिक करू शकतो. एक्झॅक्टली. ओके, आता बघा याच्यामध्ये हे जे काही क्वेश्चन्स आहेत ना मुलांना, याला आपल्याला सॉल्व्हच करावं लागतं, सर्वांना सांगण्यात येत आहे. आणि हा कशावरचा क्वेश्चन आहे? अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. हा कशावरचा आहे मुलांना? अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. हा आहे मुलांना अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट वरचा. म्हणजे तुम्हाला सगळे काय माहित पाहिजेत? रूल्स सगळे माहित पाहिजे, तुम्हाला लॉज सगळे माहित पाहिजे, तरच मुलांना हा एमसीक्यू तुम्हाला सुटू शकतो. चला सॉल्व्ह करूया. काय म्हणलंय रे? निगेशन इन ब्रॅकेट असा आहे, बरोबर आहे. पण हे माहिती का तुम्हाला? पी कंडिशनल क्यू इक्विव्हॅलंट विथ पहिल्याचं निगेशन डिसजंक्शन दुसरं असतंय. करेक्ट आहे. मग इथं आपण वापरू पहिल्यांदा ते. बघा बाहेर कोण आहे? निगेशन. आतमध्ये याचं काय होणार? पहिल्याचं निगेशन डिसजंक्शन दुसरा. पहिल्याचं निगेशन करा. पहिल्याचं निगेशन डिसजंक्शन दुसरा. हे असं आलंय. एकदम सुपर. आता बाहेरचं जे काही मुलांना हे निगेशन आहे ते आतमध्ये घ्या. सो निगेशन आणि हे निगेशन मुलांना कॅन्सल होईल. हे निगेशन आणि हे निगेशन या ठिकाणी कॅन्सल होईल. ओके, ब्रॅकेट मध्ये फक्त राहील
पी डिसजंक्शन निगेशन क्यू, राईट. हे निगेशन आणि डिसजंक्शन, डिसजंक्शनचं निगेशन कंजंक्शन असतं आणि ह्याला निगेशन जाईल निगेशन ऑफ ब्रॅकेट पी कंजंक्शन निगेशन क्यू असं येईल. करेक्ट आहे का बघा, इथपर्यंत आलोय आपण. ओके, ऑप्शन तुम्ही बघून घ्या नीट. या ठिकाणी 1 वेळा 2 वेळा आणि 3 वेळा, सॉरी, या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय 1 2 आणि 3 वेळा मध्ये कंजंक्शन आहे, म्हणजे आपलं पण मध्ये मुलांना कंजंक्शन आलंय. येस, मग असा ऑप्शन कुठं दिसतोय का बघा, पी डिसजंक्शन निगेशन क्यू, पी डिसजंक्शन निगेशन क्यू इथं आहे, बाकी कुठंच नाहीये. इथं सुद्धा आहे पी डिसजंक्शन निगेशन क्यू, राईट. परत इथं निगेशन, निगेशन आतमध्ये घ्या बघा, निगेशन आतमध्ये घ्या मुलांना हे. सो निगेशन जर आतमध्ये घेतलं तर निगेशन पी कंजंक्शनचं होईल डिसजंक्शन आणि निगेशन निगेशन कॅन्सल आणि क्यू होईल. सो असं येईल मुलांना हे. म्हणजे हे तर आपल्याला हिथं भेटलंय, मध्ये कंजंक्शन आहे तर मध्ये कंजंक्शन आहे मुलांना, हा ऑप्शन करेक्ट आहे. आणि निगेशन पी डिसजंक्शन क्यू म्हणजे मुलांना तुमचा सी ऑप्शन करेक्ट आहे. कोणता ऑप्शन? सी ऑप्शन करेक्ट आहे. एकदम व्यवस्थित समजावलाय, नीट बघितलंय तुम्ही. येस, मला डिटेल सांगावं लागतं, नाहीतर तुम्ही फक्त बघून लगेच टिक करू शकता तुम्हाला आल्यास, राईट. येस, आता पुढील एमसीक्यू कडे मुलांना आपण जाऊयात. या ठिकाणी बघा, ठीक आहे, बघा 2024चाच परत प्रश्न आहे मुलांना. सगळे 2024 चे प्रश्न घेतोय, तुम्हाला आयडिया येईल की 2025 ला कसा प्रश्न येतोय. सो आपण बघणार आहे मुलांना 2025 ला कशा पद्धतीचे क्वेश्चन येतील. मला तर वाटतंय अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट वर फिक्स क्वेश्चन असणार आणि कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वर हमखास क्वेश्चन असणार, राईट. बघा, द एक्सप्रेशन ऑफ हे आलंय, एक्सप्रेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन इन ब्रॅकेट निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. थोडा मुलांनो हा कसा आहे, मोठा क्वेश्चन आहे, सर्वांना सांगण्यात येते. बघा कसं सॉल्व्ह करूयात. पी कंजंक्शन, पी कंजंक्शन परत कोण आहे, क्यू, परत डिसजंक्शन परत कोण आहे, पी डिसजंक्शन निगेशन क्यू, परत कंजंक्शन परत कोण आहे बघा, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. मुलांना मोठा क्वेश्चन आहे, म्हणजे 3 ब्रॅकेट आले, डिस्ट्रीब्युटिव्हला बऱ्याचदा वापरावं लागेल, त्यामुळे हे एक्झाम्पल मोठं होऊ शकतं. ठीक आहे, बघा बरं सगळे. ओके, सर्वांना हा लॉ माहित असेल मुलांना, क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे हे जर ट्रू असेल तर हे फॉल्स होईल आणि आन्सर मुलांना ट्रू येऊ शकतं. सो हे जे काही लॉ आहेत मुलांना, कॉम्प्लिमेंट लॉ हा तुम्हाला माहित असेल, आणि हा कधी येतो याचं मुलांना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथं वापरल्यावर. चला इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा. बघा एवढं जे आहे याच्यावर वापरा. सो पी आणि हे डिसजंक्शन ब्रॅकेट पी डिसजंक्शन निगेशन क्यू एवढं आलं आता, राईट. परत मध्ये कोण आता, कंजंक्शन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय मुलांना, हे एवढं याच्यावरती. सो परत बघा, क्यू डिसजंक्शन ब्रॅकेट पी डिसजंक्शन निगेशन क्यू एवढं आपण घेतलंय मुलांना, हे एवढं घेतलंय. त्याच्यानंतरून हे कंजंक्शन आहे, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, हे लास्टला ठेवा. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू आपण. बघा की या ठिकाणी काय होतं बघा, की कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला माहिती आहे, ती जर तिन्ही किंवा असोसिएटिव्ह लॉ तुम्हाला माहिती आहे मुलांनो, की पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर असेल तर यातल्या तुम्हाला पाहिजे त्याला तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता, असं आपल्याकडे लॉ आहे. मग मुलांनो या ठिकाणी तुम्ही बघा, पी डिसजंक्शन पी दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, पी डिसजंक्शन पी काय येईल रे, पी डिसजंक्शन पी म्हणजे ट्रू डिसजंक्शन ट्रू आणि एफ डिसजंक्शन एफ, दोन्ही पण सेमच आहेत नाही. येस, सो याचा आन्सर येतं मुलांनो ट्रू आणि याचा आन्सर येतं मुलांनो फॉल्स. म्हणजे या दोघांचा आन्सर येणारे मुलांनो ते म्हणजे पी. म्हणजे हे जर दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, म्हणजे या दोघांचं उत्तर येणार आहे मुलांनो पी येणार आहे. सो इथं होतं पी डिसजंक्शन निगेशन क्यू, राईट. कंजंक्शन हा जो दुसरा ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये काय येतं बघा, क्यू आणि निगेशन क्यू, क्यू क्यू आणि मध्ये कोण आहे, डिसजंक्शन, क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू. हा ट्रू असेल तर मुलांना हा फॉल्स होईल, पण याचा आन्सर दोन्हीपैकी एक जरी ट्रू तरी पण आन्सर ट्रू, म्हणजे हे ट्रू येईल. सो या ठिकाणी आतमध्ये काय येते बघा, ट्रू आणि डिसजंक्शन इथं येते मुलांना पी, करेक्ट आहे. आता या ठिकाणी बघा कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये हे तसंच राहून द्या किंवा तसंच राहतंय. परत आता इथं काय करता येईल आपल्याला पुढे, टी डिसजंक्शन पी, टी डिसजंक्शन पी याचं उत्तर परत एकदा
काय येतंय मुलांना, तर टी येत आहे. कारण की दोन्हीपैकी एक ट्रू तर डिसजंक्शन ट्रू असतं. सो हे टी आलंय, टी कंजंक्शन हे आलंय, बरोबर आहे. मग मुलांना सांगा टी कंजंक्शन पी याचं उत्तर असतंय मुलांना, आणि टी डिसजंक्शन पी चं उत्तर असतंय. इथं कोण आलंय मध्ये, टी कंजंक्शन आलंय. टी कंजंक्शन पी, ओके, टी कंजंक्शन टी आन्सर येतं टी. टी कंजंक्शनच टी कंजंक्शन एफ, तर आन्सर येतं मुलांना एफ. म्हणजे हितल्या व्हॅल्यू जे आहेत ते आन्सर येत असतं. म्हणजे या ठिकाणी हे जे आहे ते आन्सर येणार. म्हणजे पी डिजंक्शन निगेशन क्यू, ह्या दोघांचा आन्सर मध्ये आहे कंजंक्शन, आणि या ठिकाणी काय बघा, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू असं आहे. समजलंय सगळ्यांना? येस. आता मुलांनो ऑप्शन मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, असा ऑप्शन आहे का, आहे, असा ऑप्शन दिसतोय आपल्याला, आणि असा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय. म्हणजे मुलांनो ह्या दोन्हीपैकी एक मुलांनो कॅन्सल झाला पाहिजे. म्हणजे हे तर दोघं ऑप्शन नसणार आहेत, ह्या दोघांपैकी एक तर कॅन्सल होईल, एक तर हे कॅन्सल होईल तर हे कॅन्सल होईल, दोन्हीपैकी एक आन्सर येईल बी किंवा डी. तर चान्सेस कोणाचे आता तरी काही सांगता येत नाही मुलांनो. चला आपण या ठिकाणी साईडला सॉल्व्ह करू. ठीक आहे, तुम्ही मुलांनो वही पेन समोर घेऊन बसा, सर्व क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. ठीक आहे, बघा की या ठिकाणी आता हे सॉल्व्ह करायचंय आपल्याला. काय वाटतंय कसं केलं पाहिजे, की हा ब्रॅकेट याच्यावर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू, हा ब्रॅकेट याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू, तर काय होणार बघा, पी कंजंक्शन, पी कंजंक्शन ब्रॅकेट मध्ये कोण आहे, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, हे एक आहे. मध्ये येणार मुलांना डिसजंक्शन, मध्ये येणार डिसजंक्शन, आणि परत क्यू, सॉरी निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू, परत मध्ये हे आहे एवढा वापरतोय आपण, कंजंक्शन ब्रॅकेट मध्ये निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. करेक्ट आहे इथपर्यंत? येस. आता हे सॉल्व्ह करताना आपल्याला कसं होईल बघा, असोसिएटिव्ह लॉ इथं वापरता येईल. पी कंजंक्शन निगेशन पी, याचा आन्सर हे ट्रू आहे तर हे फॉल्स होईल, आणि दोघांचं कंजंक्शन मुलांना फॉल्स होईल. फॉल्स कंजंक्शन निगेशन क्यू. आता तुम्ही मला सांगा, एफ कंजंक्शन पी, एफ कंजंक्शन टी, आन्सर काय येणार मुलांना एफ, आणि एफ डिजंक्शन एफ कंजंक्शन निगेशन क्यू जर एफ असेल तर आन्सर काय येणार मुलांना एफ. म्हणजे काही करा याचा आन्सर मुलांना फॉल्स येणार आहे, काही केलं तर याचा आन्सर काय येणार आहे मुलांना फॉल्स येणार आहे. सो फॉल्स हे झालं. डिसजंक्शन हा वाला ब्रॅकेट मध्ये निगेशन क्यू कंजंक्शन, एक मिनिट, आता हे तर मी तुम्हाला सांगितलं याचा आन्सर काय येते फॉल्स. सो मुलांना हे तर फॉल्स आहे, इथून एवढं काय मुलांना हे फॉल्स आहे. डिसजंक्शन आता हे वाला राहिले ब्रॅकेट मध्ये, निगेशन क्यू कंजंक्शन ब्रॅकेट, किंवा हे निगेशन क्यू आणि निगेशन क्यू हे दोघं सारखेत आणि त्यांच्यामध्ये मुलांना कंजंक्शन आहे. सो निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, याचा आन्सर काय येणार मुलांना, एक बघा, ट्रू कंजंक्शन ट्रू याचा आन्सर ट्रू असतं, एफ कंजंक्शन एफ याचा आन्सर मुलांना एफ असतं. राईट आहे. सो दॅट म्हणजे दोन्ही जे सारखे तेच उत्तर आहे बघा, दोन्ही जे सारखे तेच उत्तर, म्हणजे याचं उत्तर येणार निगेशन क्यू. सो ह्या दोघांचं निगेशन क्यू येणार. आतमध्ये काय राहतंय मग बघा, आतमध्ये राहतंय निगेशन पी आणि निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, म्हणजे या ठिकाणी निगेशन क्यू येते. करेक्ट आहे. आणि एफ डिसजंक्शन हाय, मग आता मी या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला की एफ डिसजंक्शन हे जर ट्रू असलं तर आन्सर ट्रू येणार आहे, एफ डिसजंक्शन हे जर फॉल्स असलं तर आन्सर काय येणार आहे फॉल्स येणार आहे. म्हणजे जे बी आन्सर असेल ते याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे की याचा आन्सर काय येणार मुलांनो, हे निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू हे आपलं फायनल आन्सर राहणार. मुलांनो बघा, नीट व्हिडिओ बघा, सायलेंटली बघा, दम्माने बघा, उत्तर येईल तुम्हाला. राईट. सो हे ऑप्शन मुलांनो याचा डी ऑप्शन करेक्ट आहे. राईट. बघूयात मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्या समोर 2024 चा आहे. राईट आहे. तुम्ही सुद्धा मुलांनो याला काय करायचंय तर सॉल्व्ह करत बसायचंय. ठीक आहे. बघा काय पहिला,
मुलांनो व्हिडिओ मी करतोय, तुम्हाला आवडतोय का बघा. याच्यानंतर मुलांनो मी डिफरन्शिएशन चॅप्टर घेण्यावर आहे. व्हिडिओला लाईक तर केलं पाहिजे. व्हिडिओला नाही लाईक केल्यास मुलांनो मला मोटिवेशन मिळणार नाही. पुढचे व्हिडिओ मग थोडे रेंगाळतील, लेट येतील. तुम्ही लाईक पटापट करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, वर्गामध्ये पाठवा. जर व्हिडिओ म्हटलं मुलांना चांगला शेअर झाला, चांगले व्ह्यूज आले तर मुलांनो मी मेहनत करेल, नाहीतर मुलांना चांगले व्ह्यूज नाही आले तर मेहनत का करेल मी, असं होतं. ठीक आहे ना. वेळात वेळ काढून चालूचे लेक्चर मुलांनो जे आहेत त्याच्यातून वेळ काढून हे करावं लागतात. ठीक आहे ना. बघा पी असेल किंवा असेल आर असेल हे स्टेटमेंट्स आहेत. एक्स इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, एक्स इज आयसोस्केलस ट्रायंगल आहे, असं क्यू स्टेटमेंट आहे. आर काय सांगतं बघा, क्यू कंडिशनल क्यू डिस्जंक्शन निगेशन पी. तर खालीलपैकी आर ला इक्विव्हॅलंट कोण आहे, खालीलपैकी आर ला इक्विव्हॅलंट कोण आहे. आता तुम्ही बघा क्यू डिस्जंक्शन निगेशन पी म्हणजेच आपण ह्याला लिहू शकतो असं, निगेशन पी डिस्जंक्शन क्यू म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो पी कंडिशनल क्यू. बघा पहिल्याचं निगेशन डिस्जंक्शन दुसरा, समजतंय सगळ्यांना. पहिल्याचं निगेशन डिस्जंक्शन दुसरा म्हणजे 3 असे होऊ शकतात हे. तर तरी सुद्धा म्हणलंय आपल्याला की आर ला कोण इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे असं कोण आहे का या ऑप्शन मध्ये. ठीक आहे, बघूयात मुलांना एक एक ऑप्शन आपण चेक करूयात. एक्स इज अ नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हे झालं निगेशन पी, राईट आहे, नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. देन म्हणलं की मुलांनो हे कंडिशनल. एक्स इज नॉट आयसोस्केलस म्हणजे निगेशन क्यू. कळलंय सगळ्यांना इथपर्यंत. सो हे कसं होणार बघा, पहिल्याचं निगेशन म्हणजे पहिला ऑलरेडी निगेशन आहे पी आणि परत त्याचं जर निगेशन घेतलं तर ते असं होईल, निगेशन कॅन्सल. डिस्जंक्शन दुसरा म्हणजे ते असं होईल पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. असं आहे का हे पी डिस्जंक्शन निगेशन क्यू? नाहीये मुलांनो, हे तर नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तर रॉंग होतोय. कळलं. आता ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 कडे जाऊया. एक्स इज अ नायदर आयसोस्केलस म्हणजे एक्स इज नॉट आयसोस्केलस म्हणजे कोण आहे, निगेशन क्यू आहे. और म्हणजे मुलांनो डिस्जंक्शन. या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल, नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. नॉर म्हणजे और प्लस नॉट असतं ते, नॉर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे निगेशन पी. आणि असं सुद्धा नाहीये मुलांनो, इथे एक जणांच निगेशन आहे, बी ऑप्शन सुद्धा फॉल्स आहे. पुढे एक्स इज आयसोस्केलस म्हणजे मुलांनो हे येतंय क्यू, राईट. परत बट म्हणजे अँड असतं. परत नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे मुलांनो येते निगेशन पी. सो होतंय निगेशन पी कंजंक्शन क्यू. असं आहे का बघा, निगेशन पी डिस्जंक्शन क्यू आहे, निगेशन पी डिस्जंक्शन क्यू आहे म्हणजे सी सुद्धा ऑप्शन नाही. आता ऑप्शन डी कडे जाऊयात आणि व्यवस्थित चेक करूयात. बघा या ठिकाणी एक्स इज नॉट आयसोस्केलस म्हणजे येते निगेशन क्यू. देन आहे या ठिकाणी देन आलंय मुलांनो, त्यामुळं कंडिशनल. एक्स इज नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल, नॉट इक्विलॅटरल म्हणजे निगेशन पी. आता हे कसं असतंय मुलांनो, पहिल्याचं निगेशन करेक्ट आहे, पहिल्याचं निगेशन. सो निगेशन आणि परत पहिल्याचं निगेशन, डिस्जंक्शन दुसरा तो असाच राहील बरोबर. पण निगेशन कॅन्सल, हे होणार क्यू डिस्जंक्शन निगेशन पी. कम्युटेटिव्ह लॉ वापरा म्हणजे निगेशन पी डिस्जंक्शन क्यू. आला ऑप्शन बघा, इथंच आलंय हे सेम आहे म्हणजे ऑप्शन येतं डी ला टिक करा. कळलंय सगळ्यांना, एकदम सुपर डुपर. पुढचा क्वेश्चन मुलांनो 2024. बघा सगळे 2024 चे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेत. बघा द इनवर्स ऑफ याचा इनवर्स लॉजिकली खालीलपैकी कोणाला इक्विव्हॅलंट आहे. पहिल्याचा इनवर्स खालीलपैकी कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं आपल्याला मुलांना चेक करायचंय. ठीक आहे ना. मग आता कसं चेक करणार बघा, आर पण आलाय, ट्रूथ टेबल काढायला खूप मोठे होतील. ओके ना. आपण याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटने करूया. पी कंडिशनल इनवर्स याचा इनवर्स कोणाला इक्विव्हॅलंट आहे. मग मुलांना आपल्याला माहिती आहे पी कंडिशनल क्यू याचा इनवर्स कोण असतोय हो, पहिल्याचं निगेशन आणि कंडिशनल, परत इथं सुद्धा निगेशन, हा इनवर्स असतोय. म्हणजे इथं कसं होईल बघा, निगेशन पी कंडिशनल, निगेशन पी कंडिशनल, पुढच्या सुद्धा निगेशन म्हणजे निगेशन ब्रॅकेटमध्ये क्यू कंडिशनल आर असं होईल. सुपर. परत होईल निगेशन पी कंडिशनल निगेशन, याचं कसं होईल, निगेशन पहिल्याचं निगेशन आणि डिस्जंक्शन दुसरा म्हणजे निगेशन पी कंडिशनल निगेशन कॅन्सल होईल, राईट. आणि म्हणजे इथं होणार क्यू डिस्जंक्शन होईल कंजंक्शन आणि निगेशन आर. म्हणजे अशा पद्धतीने मुलांना आपलं स्टेटमेंट येते. समजलंय सगळ्यांना? यस. तर खालीलपैकी कोणाशी ते मिळतं जुळतं वाटतंय आपल्याला बघून घ्या. निगेशन पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर वाटतंय इकडे, असं वाटतंय.
ठीक आहे, बघूयात मुलांना आपण कोणाला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. आपलं तर असं आलंय, याला अजून सॉल्व्ह करू आपण. हे पी कंडिशनल एवढं आलंय, म्हणजे कसं होणार, पहिल्याचं निगेशन म्हणजे निगेशन आणि निगेशन कॅन्सल होईल, पी डिसजंक्शन दुसरा म्हणजे हा येईल. म्हणजे असं उत्तर, हे उत्तर आपल्या ह्याच्यात क्वेश्चन्स आहे. तर हे ह्या चार पैकी कोणाला मॅच होतंय ते आपल्याला बघायचंय मुलांना. बघूया या ठिकाणी बघा कोणाला मॅच होतंय. हे जर सॉल्व्ह केलं आपण तर कसं होईल बघा, पी हे होईल डिसजंक्शन निगेशन क्यू कंडिशनल आर, हे असं होईल. पहिला ऑप्शन चेक करतोय मी. सो पी डिसजंक्शन ह्याचं होईल काय बघा, ह्याचं होईल निगेशन क्यू डिसजंक्शन आर, बरोबर. मग निगेशन घ्या त्याचं, चला निगेशन घेतलं तर निगेशन निगेशन क्यू होईल, मधल्याच होईल कंजंक्शन आणि डिसजंक्शन मुलांना, सॉरी बघा डिसजंक्शनचं कंजंक्शन आणि निगेशन त्याला आर. म्हणजे अशा पद्धतीने आपला आन्सर येते का, येस असंच ऑप्शन येतोय मुलांना, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. येस, म्हणजे याचा आन्सर आणि याचा आन्सर मुलांना हे दोघं जण कसे आहेत, सेम आहेत. सो ऑप्शन ए करेक्ट आहे. राईट. सगळे 2024 चे प्रश्न चालू आहेत मुलांना. तुम्हाला 2024 चे प्रश्न आवडत आहेत का बघा, आणि जर आवडत असतील तर मुलांना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मुलांना शेअर सुद्धा करा.